मैत्रिणींनो, हिवाळा आलाय आणि हिवाळ्यामध्ये अंगाची, हाताची, पायाची सगळी त्वचा हळूहळू काळपट व्हायला लागली आहे, डल दिसायला लागली आहे. आता यासाठी नेमकं करायचं काय, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? रील्स शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये याचं मी सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे मृत त्वचा काढून टाकायची. आठवड्यातून 1 ते 2 वेळा चांगल्या बॉडी स्क्रबनं किंवा नैसर्गिक घटक असलेले म्हणजे कॉफी, साखर, खोबरेल तेल असंही एकत्र करून हलक्या हातानं तुम्ही एक्सफोलिएट करू शकता, स्क्रब करू शकता, ज्यानं मृत त्वचा निघून जाईल. नंबर 2, तीव्र मॉइश्चरायझिंग करणं. इंटेन्स मॉइश्चरायझिंग ही थंडीमध्ये गरजेची असते. म्हणजे आंघोळीनंतर लगेच त्वचा ओली असताना त्यावर जाड तेलकट बेस असलेले बॉडी बटर, लोशन किंवा कोल्ड क्रीम लावायला विसरू नका. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल देखील लावून तुम्ही हातापायांना मॉलिश करू शकता, त्यानं सुद्धा खूप फरक पडेल. नंबर 4, सनस्क्रीन लावायला विसरू नका. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश सौम्य वाटत असला तरी सूर्याची हानिकारक UV किरणं त्वचेला टॅन करतात आणि त्यामुळे रंग काळवंटतो. त्यामुळे SPF 30 किंवा त्याहून जास्त SPF असणारी सनस्क्रीन हातापायांवरही लावायला विसरू नका. नंबर 5, गरम पाण्यानं आंघोळ करणं टाळा. हो, अति गरम पाण्यानं आंघोळ केली तरी सुद्धा त्वचेतलं जे नैसर्गिक तेल आहे ते निघून जातं आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज पडते आणि त्याचमुळे त्वचेचा रंग हा काळा पडतो. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि या टिप्स वापरून हिवाळ्यामध्ये नेमकी तुमची त्वचा उजळ होते की नाही, नक्की कमेंट करून सांगा.